आपल्या समवेत आज आहेत गणेशजी यादव. कदाचित हे नाव जरी आपल्याला नवीन असलं तरी हा चेहरा मात्र फार जुना आहे, कारण वास्तव चित्रपट आपण बघितला असेल आणि असे अनेक चित्रपट, मराठी चित्रपट जर सांगायचं झालं तर मोरिया चित्रपट, हुप्पा हुया चित्रपट, असे अनेक चित्रपट आपण बघितले असतील. आणि त्या चित्रपटातनं एक उभरता कलाकार म्हणजे आपल्याला अभिमान वाटावा असा हा कलाकार आपल्या समवेत आहे. या नवख्या कलावंतांनी आपल्या बरोबर काम केलंय सर, तर काय वाटतं या कलावंतांविषयी? खूप मजा आली एकतर काम करताना, कारण आता झालं की नवखा असा कलाकार कोणी नसतोच. कारण सगळीच जण खूप मेहनत करतात, खूप तयारीने असतात. कारण प्रत्येकाला उभं राहायचं म्हटलं आता की आता तो नवखेपणा घेऊन आता तो टाईम गेला, म्हणजे मी नवीन आहे, मला काही येत नाही. त्यामुळे मला खूप आवडलं की प्रत्येकजण आपापल्या भूमिकेची तयारी करून नवखेपणा जाणून देत नाही. आणि त्यामुळे तो एक ती मजा आली की खूप अगदी तयारीचे कलाकारांसाठी कसलेल्या नटांसाठी दोघे वाटत होते. आणि दीपक कदम सारखा हुशार दिग्दर्शक असल्यामुळे त्याला एक्झॅक्टली काय कोणाकडनं काय काढून घ्यायचं, कसं काम काढून घ्यायचं हे माहिती असल्यामुळे त्या दोघांनाही त्याची खूप मदत होते असं दिसतंय मला. आणि ते दोघे खूप कॉन्फिडेंटली वावरत आहेत. चांगला सिनेमा असं दिसतंय. दीपक कदमांबरोबर यापूर्वी कुठला एखादा चित्रपट आपण केला? मी सिनेमा केला होता नगरसेवक नावाचा, मराठी सिनेमा होता. तेव्हा त्यांच्याशी ओळख झाली. आणि मग त्याच्यानंतर ते मला की असंच आहे की मी प्रायोगिक सिनेमा आहे तर तो काम करायची माझी इच्छा आहे. आणि मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही, करू म्हटलं. आणि मग ते सुंदर गाव त्यानिमित्ताने पाहायला मिळालं, सुंदर लोकं भेटली त्यानिमित्ताने, खूप छान माणसं भेटली, माणसांची ओळखी झाल्या, छान लोकेशन पाहायला मिळालं आणि मजा आली काम करताना. आपली काय भूमिका आहे या वाक्या चित्रपटात? पाटील आहे, सरपंच म्हणजे गावाचा इकडेच आहे. आणि तो कसा त्या मुलीचा वापर, म्हणजे मुलीकडे अजूनही आपल्याकडे एक म्हणजे पॉलिटिशियन लीडर जे असतात ते सामान्य नागरिकांकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आपलीच बापजात्यांची सगळं आपलंच आहे, जागा आपलीच आहे, माणसं पण आपली आहे, सगळे नोकरच आहेत आपले. जी उर्मी आहे, माज आहे, मस्ती आहे, सत्तेचा माज आहे, पैशाचा माज आहे तो. आणि त्यामुळे आपण काही करू शकतो, काही विकत घेऊ शकतो, असं ते कॅरेक्टर आहे. आणि मग तो त्याच्यामुळे कसं आहे लोकांच्या आयुष्यात एक कलाटणी येते आणि काय घडतंय पुढे. एक छोटासा सिनेमा आहे पण मला वाटतं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. छोटासा जरी सीन असला तरी आपण 7 समुद्रपार इतक्या छोट्याशा गावात आलात आणि निश्चितपणे यांचा अभिनय या वाक्या चित्रपटातनं आपल्याला आवडेल, कारण दिग्दर्शक दीपक कदम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जी कस लावून सर्व या जुन्या कलावंतांची तर भूमिका मी सांगतो की एकदमच बघण्यासारखी आहे. पण नवखे जे कलावंत आहेत ते जरी म्हटले की नवखे कलावंत त्यांच्या उपजतच असते भूमिका, तरीही या चित्रपटातनं आपल्याला वेगळं काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न दीपक कदम यांनी केला. सर, आपण वाक्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जरी इथे आलात तरी पूर्वानुभव फार दांडगा आहे आपला. मग तो वास्तव चित्रपट असेल, म्हणजे अजय देवगण बरोबर भूमिका असेल, संजय दत्त बरोबर भूमिका असेल किंवा अभिषेक बच्चन बरोबर देखील आपण भूमिका केल्या. काय वाटतं या ज्या काही दिग्गज कलावंतांबरोबर, आपणही दिग्गज आहात नो डाऊट, तर या कलाकारांबरोबर भूमिका करताना काय वाटतंय? नाही, हिंदीचा माहोलच वेगळा असतो. हिंदीचा आवाकाच मोठा आहे, त्यांचं बजेट मोठं आहे, त्यांच्याकडे सगळंच म्हणजे फारच पैशापासूनच सगळी श्रीमंती आहे तिकडे. नटांची पेमेंट्स पण त्यामुळे अतिशय 10 पटीने असतात तिकडे. आणि मग तो नटाला, हिरोला सांभाळणं जे आपल्याकडे मराठीत ते होत नाही. पण हिरो का मूड अच्छा आहे की नाही, हिरो काय हो रहा है, हिरो को संभालो, हिरोच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळं सिनेमा नेहमी जात असतो. पण आता सुदैवाने काय झाले की ह्या कॉर्पोरेटमुळे लोकांना वेळेचं महत्त्व खूप लागले, त्यामुळे आता सिनेमा खूप फास्ट होतो आजकाल. आणि हिरोचे नखरे आता कोणी सहन करत नाही, कारण कॉम्पिटिशन्स खूप वाढले असल्यामुळे. पण मला वाटतं की अभिषेक बच्चन काय किंवा बॉबी देओल काय, ज्यांच्यावर मी काम केलं, अजय देवगण काय किंवा संजय दत्त काय, सगळेजण उत्तम अभिनेते पण आहेत आणि उत्तम माणूस म्हणून त्यांची एक स्वतःची जी भूमिका आहे ती खूप चांगली आहे. की कुठे अगदी मी मोठा आहे, मी हिरो आहे असं कधीतरी कुठे वागणूक दिली नाही. परफेक्शन महत्वाचं आहे, परफेक्शन आणि अतिशय मिळून मिसळून त्यामुळे काम करतात. त्यामुळे छानपैकी कुठल्या सीनच्या आधी छानपैकी रिहर्सल्स होतात, मेहनत घेतली जाते. कारण आता सगळ्यांना माहिती आहे की हा सीन चांगला झाला, हा सिनेमा चांगला झाला तर फायदा आहे आपल्याला. त्यामुळे काय होतं की प्रत्येकजण आता खूप कॉम्पिटिशन वाढल्यामुळे आणि हेल्दी कॉम्पिटिशन झाल्यामुळे
अतिशय आपलं काम कसं चांगलं होईल याच्याकडे जास्तीत जास्त जागरूकतेने बघतो आता. आणि मला वाटतं की सगळेच जण अगदी म्हणजे व्यायामपासून सगळेच जसं झाले बॉडी फिजिकल फिटनेस महत्वाचं आहे. जेवढी ऍक्टिंग महत्वाची आहे तेवढी फिजिकल फिटनेस बघा. त्यांच्या फिजिकल फिटनेसवरनं आपल्याला जाणवत असेल ते आपल्या समोर बसलेले आहेत की फिजिकल फिटनेसला म्हणजे तुमचं दैनंदिनी किती महत्वाची आहे. सकाळी उठल्यानंतर काय करावं आणि रात्री झोपण्या अगोदर काय करावं याचं फिजिकल फिटनेससाठी उत्तम उदाहरण आपल्या समोर बसलेले आहे गणेशजी यादव. सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा वाटतोय की हे नवीन कलावंत येत आहेत चित्रपट क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात, यांना आपण काय संदेश देऊ इच्छितो? नाही, फील्ड चांगलंच आहे, पण मेहनत करायची तयारी पाहिजे सगळ्यांची. कारण खूप असं वाटतं की किती छान आहे, किती पैसे आहेत आणि किती ग्लॅमर आहे. नुसत्या ग्लॅमरच्या मागे लागू नका. जो माणूस मेहनत करतो त्याला नेहमीच त्याचं फळ मिळतं आणि ते खूप हार्डवर्क आहे असं या फील्डमध्ये. कारण जसं आपण म्हणतो की अभिनय करायला काय कोणी उठतो, पण हा फील्डकडे जसं संगीतामध्ये आपण म्हणतो की शास्त्रीय संगीत हे शिकावं लागतं. बरोबर. कुठलंही तुम्ही आज मी हिंदुस्थानी गातो, आज मी कर्नाटकी गातो असं होऊ शकत नाही. इथे काय कुठलाही पानवाला पण म्हणतो अरे आज पान का धंदा नाही हो रहा है तो थोडा जाके ऍक्टिंग करके आता. तर ते खूप इझी सोपं आहे असं वाटतं लोकांना, पण तसं नाही आहे. कारण नटाला पण रियाज करावा लागतो, हार्ट पाहिजे आपल्याला. भूमिका करून करून तू त्याला पण असं करून मग तो तयार होतो आणि मग तो काम करत असतो. हिऱ्याचे पैलू जसे पाडले जातात तसे नाट्य कलावंत किंवा चित्रपट क्षेत्रात जो काम करतो त्याला प्रत्येक अभिनय करताना वेगवेगळा अनुभव, त्या अनुभवाचा साठा आणि तो नंतर तो कलावंत खऱ्या अर्थाने तयार होतो असंच म्हणायचं. करेक्ट आहे. आणि त्यामुळे ते नवीन मुलांना ती माहिती आहे. काही काही जण असतातच की काही की भयाकून जातात की अरे काय इझी, शाहरुख खान असं करतो, अभिषेक बच्चन असं करतो, काय आपण पण करू शकतो. पण तसं नाही, हे त्यांचे लक्ष देतात. पण ह्या फील्डचा तो एक फायदा आहे की तुम्हाला कळतं की आपण, कारण कॅमेऱ्यासमोर तुम्ही खोटं बोलू शकत नाही. कॅमेऱ्यात तुम्ही कधीच खोटं बोलू शकत नाही. कॅमेरा प्रत्येक मुवमेंट कॅच करतो. ऍक्ट रिॲक्ट हे फार महत्वाचं आहे. कारण ऍक्टिंग शेवटी ऍक्टिंग इज व्हॉट, ऍक्टिंग इज रिॲक्टिंग. तुम्ही रिॲक्ट करायला आधी शिकलात तर आपोआप मला वाटतं अभिनय कुठल्याही नाटाला येईल. बघा बरेच त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले आणि नवीन कलावंतांना खूप चांगला संदेश दिला. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काय, परंतु त्यांचा बहुमूल्य वेळ आपण या ठिकाणी घेत आहोत. सर शेवटचा एक प्रश्न तो कदाचित माझ्यासाठी असेल की या वाक्या चित्रपटात एक बाल कलाकार देखील आहे आणि पाटीलची भूमिका आपण केली आणि पाटलीनबाई जी आहे ती त्यांच्या भूमिकेविषयी थोडक्यात जर सांगितलं तर. पाटलीनबाई फार कॉन्फिडंट, म्हणजे तेच मला असं वाटलं की भयंकर नटाला एक शेवटी तो लागतो, कॉन्फिडन्स लागतो. तर त्यांनी खूप कॉन्फिडेंटली सीन्स केले जे होते ते आमच्याबरोबर. त्यामुळे तो मुलगा तुमच्यावर तर फारच गोड आहे आणि तो म्हणजे छान दिसतोय तो. आणि मला वाटतं की कॅरेक्टर तुमचं जसं दिसण्यावरती मला वाटतं जास्ती मार्क्स असतात ते. तर दोघांनी ती भूमिका योग्य रीतीने पार पाडली. त्या दोघांच्या भावी करिअरसाठी माझ्याकडनं ऑल द बेस्ट. थँक्यू. बघा नवीन कलावंत, जुने कलावंत, काही असो, आपण जमिनीवर असल्यानंतर निश्चितपणे मोठा होतो. असा एक वेगळा कलावंत आज आपल्या समवेत आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी होता. मी खरोखर त्यांचे या स्टुडिओत आभार मानतो. गणेशजी, पुन्हा एकदा तुम्ही आमच्या नगर जिल्ह्यात यावं, आमच्या नाशिक जिल्ह्यात यावं आणि आमच्या कलावंतांना तुमचं निश्चितपणे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगून आपला वेळ जो घेतलाय त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद.